कोल्हापुरात विकासाला दुर्बीण लावून शोधायची गरज आज आहे. कोल्हापूरच्या राजकारणाची परिस्थिती, आला निधी किती आणि मला टक्केवारी देणार किती. जे गेले गद्दार ते गद्दारांना जाऊन भेटले, त्यांना आम्ही भीक घालत नाही. नमस्कार, लोकशाही आवाजच्या या आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये, अर्थात करवीर नगरीमध्ये. या ठिकाणी कोल्हापूर उत्तरची जी निवडणूक आहे ती सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि याच अनुषंगानं आपण या कोल्हापूरकरांशी सर्वांशी बातचीत करणार आहोत. उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल खरं तर ताई, विद्यमान आमदारांनी नेमका काय विकास केला आहे? काही काळ त्या तुमच्यासोबत होत्या, आता त्या दुसऱ्या पक्षात गेलेल्या आहेत. नेमका विकास काय केला आहे? त्यांना आम्ही 2.5 वर्षापूर्वी सर्व काँग्रेसनं एक दिलानं निवडून दिलं. त्यानंतर DPTC आपल्याकडं नाही आहे, नियोजन मंडळ आपल्याकडं नाही आहे. तरीसुद्धा जो काही निधी उपलब्ध झाला त्यातून जेवढी कामं शहरात करता येतील ती त्यांच्या मनाने त्यांनी केलेली आहेत. त्यांना कदाचित जास्त विकास करायचा असेल, काय उद्देशानं ते गेले ते हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यांना कुठं काही आम्ही कमी पडलेलो नाही याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा त्यांचा जो काही विकास त्यांना करायचा आहे तो त्या स्वतःचा विकास करण्यासाठी गेला असेल तर जरूर जाऊ देत. पण त्यांनी जी काही कामं, महावीर गार्डन असू दे, हुतात्मा गार्डन असू दे, रस्ते असू दे, जेवढं त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये होतं, जेवढं त्यांना निधी उपलब्ध करता आला तेवढं बंटीसाहेबांनी मदत केली, त्यांनी स्वतःनी केलं आणि त्यांनी जरूरपुरतं काम केलेलं आहे असं माझं मत आहे. काय सांगाल? खरं तर विद्यमान आमदार 2.5 वर्षासाठी या ठिकाणी होत्या, आता काही काळासाठी त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात खरं तर गेलेल्या आहेत. तुम्ही कसं पाहता, त्यांनी काय नेमका विकास केला आहे कोल्हापूरकरांसाठी? त्यांनी काय केले नेमकं? अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी म्हणून बंटीसाहेबांना त्यांनी निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या मताने निवडून आणलं. तळ्यापर्यंत न्यायचं काम बंटीसाहेबांनी केले. पाणी किती घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं हे त्यांचं काम होतं. त्यांना जो आमदार फंडातून जो निधी मिळाला त्याचा सातत्यानं अंतर्गत रस्ते असतील, गटरी असतील, आत्ता ताईंनी सांगितल्यापासून गार्डन असेल, इंदू मिल, आपला शाहू मिलचा प्रश्न असेल, गांधी मैदान असेल, ह्या सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु महायुतीचं सरकार असल्यामुळं त्या ठिकाणी नियोजन मंडळाचे जे मंत्रिपदाच्या दर्जा असलेले व्यक्ती आणि DPTCच्या माध्यमातून त्यांना काम करू दिलं नाही, निधी मिळू दिला नाही. आणि असं असूनसुद्धा त्यांनी या गद्दारांच्या यांच्याबरोबर गेले, ह्याच आम्हाला दुःख फार आहे. आपण पाहतोय तर विद्यमान आमदारांनी विकास कामं केली आहेत असं म्हटलं गेलं आहे. आपण जाणून घेऊया, काय सांगाल? खरं तर कोल्हापूर उत्तरवरती तुमचा दावा होता, शीट पाड्यात खरं तर पडली नाही आहे. मात्र कुठेतरी विकास कामावरती बोलायचं झालं तर काय विकास कामं झाली असं तुम्हाला वाटते? विकास कामाबद्दल बोलायचं बघितली तर परिस्थिती बिकट आहे. कारण बेसिक ज्या गोष्टी आहेत की आपण निवडणूक लढवत असताना रस्ते, लाईट, गटर, पाणी याच्या पुढं कधीतरी विचार केला पाहिजे. याच्यापेक्षा बरेच वेगळे प्रश्न आहेत. मग रोजगारीपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीपर्यंत, पंचगंगा प्रदूषण, रंकाळा प्रदूषण, पर्यटन, धार्मिक पर्यटन किंवा ऐतिहासिक पर्यटन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच आहेत. पण अजूनही आम्ही रस्ते आणि गटारीतच अडकून बसले. ज्याच्यासाठी 100 कोटी रुपये निधी आला, तो निधी त्याचं उद्घाटन झालं पण अजूनही रस्ते झालेले नाहीत. आणि जे काही रस्ते करायचे झाले ते पावसाळ्यापूर्वी अशा दिवसात गेले की ज्याच्या करून 8 दिवसात पाऊस आहे, पण ते केलेले रस्तेसुद्धा खराब झाले. मग याची जबाबदारी कोण घेणार? आता विद्यमान आमदार जरी काँग्रेसच्या असल्या तरी त्यांना कितपत निधी मिळाला, किंवा निधी मिळत असताना काही जे आहेत की ज्येष्ठ नेत्यांची मुलंसुद्धा म्हटलेत की आम्ही निधी आणला. तो कसा आणला? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत क्षीरसागर साहेब, ते म्हणतात की मी निधी आणला. मग नेमका निधी आणला कुठे? मग ज्यावेळी आपण पोस्टर लावून एखाद्या गोष्टीचं श्रेय घ्यायचा आपण प्रयत्न करतो तर ते झालेलं काम ते खरोखर झालं आहे का नाही, त्याचा निधी आला आहे का नाही, जर आला असेल तर तो योग्य ठिकाणी खर्च झाला का नाही, आणि खर्च झाला असेल तर त्याची क्वालिटी टिकवण्याची जबाबदारी किंवा त्याचं श्रेयसुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. ते खराब झाले असेल तर त्याचं श्रेयसुद्धा घ्यायला पाहिजे. मला वाटतं की ही निवडणूक रस्ते, लाईट, गटार, पाणी याच्या पुढं कुठंतरी गेली पाहिजे. लाईट, पाणी, गटर ह्याच्या पुढं कुठंतरी विकास कामं झाली नाहीत असं म्हणणं आहे. कसं पाहता याकडे? पूर्णपणे चुकीचं आहे. उत्तरचा आमदार काँग्रेसचा होता, आज तेच आमदार आमच्या महायुतीमध्ये सहभागी झाल्यात. यावरूनच लक्षात येतं आहे की हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी निष्क्रिय आहे.
यामध्ये असणारे माजी आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांनी या कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून तिची कामं केलेली आहेत. आज तुम्ही रंकाळ्याचं सुशोभीकरण असू देत किंवा केंद्राच्या माध्यमातून रेल्वे नवीन आलेले असू देत, त्याच्या सुशोभीकरणाचा 45 कोटी आले आहेत. विमानतळ 278 कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ झालेला आहे. रस्त्याचा जे 100 कोटी म्हणतात, वर्क ऑर्डर निघालेले आहेत, कामं सुरू झालेले आहेत, पावसामुळे कामं थांबलेली आहेत. पण विकास हा शब्दच मुळात ज्यावेळेला जोपर्यंत या देशावर, राज्यावर, जिल्ह्यावर काँग्रेसचं राज्य होतं, पण ज्यावेळेला भाजप आणि मित्रपक्षांचं राज्य आल्यानंतर विकास काय आहे तो दाखवून दिलेला आहे. मनसेसुद्धा या रिंगणात आहे. कसं या उमेदवारीकडे तुम्ही पाहता? तुम्ही उमेदवारी देखील या ठिकाणी अर्ज देखील भरलेला आहे. काय नेमकं कोल्हापूरचं विजन घेऊन तुम्ही या ठिकाणी जात आहे? आता माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब 2009 ते 2019पर्यंत आमदार होते. त्यानंतर आता राज्य निर्माणाचे 5 वर्ष अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघायला गेलं तर 2004ला काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर गेले 5 वर्ष काँग्रेसचे आमदार. ज्या प्रमाणात विकास जे महापालिका यांच्या ताब्यात, सत्ता यांच्या ताब्यात, परंतु ज्याप्रमाणे विकास ह्या कोल्हापूरचा झाला पाहिजे, ज्याप्रमाणे निधी आणला म्हणून सांगितलं जातं, त्याप्रमाणे या कोल्हापूरमध्ये निधी त्याप्रमाणे कुठलेही कामकाज झालेलं नाही. पर्यटन असू दे, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली आज उद्यानं घ्या, क्रीडांगण घ्या, कुठल्या मुलांना मूलभूत सुविधा तुम्ही पुरवल्यात. आज 100 कोटी जे रस्ते सांगितले जाते ते फक्त ठराविक एरियापुरतं आहेत. आज कोल्हापूरचा परिपक्ता तुम्ही एवढे 100 कोटी पुरणार आहेत का? तुम्ही रस्त्याचं नियोजन काय केले हे लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही आमदार म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही एक राज्य निवडणूक अध्यक्ष, तुम्ही एवढी मोठी पदं भूषवता, ह्या कोल्हापुरासाठी केले काय ह्याचा एक कुठं तर तुम्ही हिशोब मांडला पाहिजे. ही जनता ही तुम्हाला विचारत आहे आणि हा हिशोब तुम्ही मांडला तर तुम्हाला जनता तुम्हाला हे मतदान करणार आहे. नसेल तर तिसरा पर्याय बघत आहे. तो तिसरा पर्याय मनसे हा त्यांना दिसत आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी खरं तर अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी आले आहेत. त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. काय सांगताय, कोल्हापूरचा विकास झाला आहे का? अजूनही प्रश्न जैसे ते आहेत? 100% 2014पासून कोल्हापूर विकासाच्या दृष्टीनं मार्गक्रम करतं आहे. 2009चा मगाशी शिवसेनेच्या आपल्या एका आमच्या नेत्यांनी पण आमच्या भाजपचे नेते महिदादा यांनी पण आता सांगितलं तोच विषय आहे की नगर उत्थान हा जो प्रकार संपूर्ण कोल्हापूरला माहिती आहे. 2009ला नगर उत्थान 8ला जो मंजूर करून निवडणुकीच्या आधी जो फंड आणला, कोटीच्या कोटी, 250-300 कोटीचं जे कोल्हापूर शहरावर लादलं, जाचक टोल बसणार होता, त्या सगळ्या गोष्टीचं आपण ज्ञान आहे. त्यावेळी युटिलिटी शिफ्टिंग हा जो विषय होता तो प्रामुख्यानं झाला नाही आणि त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार होता. आज राजेश क्षीरसागर साहेब आणि भाजप ह्या महायुतीच्या माध्यमातून जो 100 कोटीचा नाममात्र म्हणतोय, हजारो कोटी निधी आणणार, ह्याच्याबद्दल आम्ही गॅरंटी देतो. राजेश क्षीरसागर हा साहेब म्हणजे कोण तर एक काम करणारा विकास पुरुष म्हणून त्याच्याकडे आता बघितलं जाते, कारण ही सगळी टीम त्यांच्या पाठीमागे आहे आमची. हजारो कोटी रुपयांचा निधी जो आहे तो खरं तर राजेश क्षीरसागरांनी आणलाय म्हटलं जाते. आपण आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी आहेत त्यांना देखील विचारूया की नेमकं निधी आणलाय पण खर्च कुठं झालाय. काय सांगाल? हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा आहे तो केला जातोय, पण तो खर्च होतोय का? कोल्हापूरच्या जनतेला विचारलं तर निधीचे फक्त बोर्ड दिसतात, पण प्रत्यक्षात काय झालेलं आहे हे कोल्हापूरच्या जनतेला विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि ते उत्तर म्हणजे प्रत्यक्षात काही झालेलं नाही. ह्याला कारणीभूत मागच्या 10 वर्षामध्ये महायुतीनं ज्या पद्धतीनं सगळे प्रकल्प गुजरातला हलवण्याचं जे षडयंत्र असलं, मी मुद्दाहून हा शब्द वापरतोय, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा असेल, गिफ्ट सिटी असेल, डायमंड मार्केट जे मुंबईचं आहे ते तिकडं न्यायचं पूर्ण षडयंत्र आहे. आणि षडयंत्रामध्ये माझा दावा आहे फडणवीस, अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे, आपसुकच अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब फडणवीसांच्या या षडयंत्रामध्ये सामील झालेले आहेत. आणि हा जर विकास करायचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल, 60,000 कोटी रुपयाच्या नवीन भांडवली खर्चाच्या योजना तुम्ही आणताय. एकीकडं तुमचा औद्योगिक विकास खाली चालला आहे, एकीकडं खर्च वाढत चालला आहे. ह्या षडयंत्राला जर बळी पडलो तर जी महाराष्ट्राची ओळख आहे ती विकासाभिमुखपासून ती खाली आपण चाललो आहे, ह्याबाबत माझा दावा आहे. आणि ह्यासाठी हे महायुती सरकार बदलणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या रस्त्याची परिस्थिती बघितली, आता मगाशी आमचे सगळे मित्र म्हणले आमचा विकास झाला, विकास सुरुवात झाल्या, शब्दाची सुरुवात कोल्हापूरला विकासाची काय आल्या. आज मी एक नागरिक म्हणून, पक्षाचा पदाधिकारी म्हणून सांगत नाही, एक नागरिक म्हणून आज मला कोल्हापुराची परिस्थिती ही बघवत नाही. कारण ही नगरी शाहू महाराजांची नगरी आहे. इथं विकासाचा आणि विचाराचा इथं वारसा जपला जातो, पण इथं जातीवाद ह्या गोष्टीला आपण खतपाणी घालतो. पण एक नागरिक म्हणून हे गोष्टी न करता आपण खरोखर प्रामाणिकपणे सगळ्यांनी मिळून विकासाचं काम करा, हेच आमचं ध्येय असेल. नक्कीच सर्वांनी या ठिकाणी विकासाचं कुठंतरी एक विजन घेऊन जात आहे. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? खरं पाहिलं तर आत्ताच्या घडीला विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक कुठंतरी घ्यावी असं ते म्हणलं जाते. काय वाटतं, MIM देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे? MIMने जी घोषणा केलेली 5 जागा आम्ही लढवणार आहेत ते इम्तियाज जलील साहेबांनी आमच्या कॅन्सल केलेले आहे. कोल्हापुरात अजून आपण नगरसेवकची सुरुवात करून खरं कुठलाही रस्त्याचा विकास इथं 100 कोटीचा झालेला नाही. हे सगळी म्हणत असतील की विकास झाला आहे, कुठल्याही प्रकारचा विकास आपल्याला रस्त्याकडे दिसत नाही आता तरी सध्याला. MIMचं देखील म्हणणं आहे कोल्हापूरचा विकास झालेला दिसत नाही आहे.
तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला, काय आहे प्रश्न तो? 100 कोटी मागच्या डिसेंबरमध्ये 2023ला 100 कोटी प्रकल्प मंजूर झाला. त्याला रितसर सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना वर्क ऑर्डर निघाली, पण आज 1 वर्ष पूर्ण झालं, पण अद्यापपर्यंत 100 कोटीचा रस्ता कुठं पूर्ण झाला याने आज दाखवून द्यावं. याचं उत्तर घेऊया आपण जाऊयात खरं तर महायुतीकडे जाऊयात. काय सांगाल, 100 कोटीचे रस्त्यांसाठीचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कुठे गेले 100 कोटीचे पैसे? मुळामध्ये विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही लक्षात घेतली आणि सध्याचं जर पर्जन्यमान लक्षात घेतलं आणि त्याचबरोबर युटिलिटी शिफ्टिंगचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तत्कालीन सरकारनं घाई गडबडीमध्ये युटिलिटी शिफ्टिंग न करता ज्या पद्धतीनं रस्ते केले, त्यामध्ये प्लिंथ लेवल बिघडली कोल्हापूरची. अनेक घरं ही रस्त्याच्या खाली गेली आणि त्यामुळं वेगळाच नागरिकांना समस्या भेडसाव्या लागल्या. आत्ताचे जे 100 कोटीचा जो निधी प्रस्तावित झालेला आहे हा कोल्हापूरच्या सगळ्या रस्त्यांसाठी झालेला नाही, तर त्याच्यामध्ये काही प्रमुख रस्ते धरलेले आहेत. अजूनही येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात निधी येणार आहे. विकास पुरुष मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या सर्वसमावेशकता जी लाडकी बहीण योजना आहे त्या माध्यमातून विकास घराघरापर्यंत पोहोचवण्याचं महायुतीचं जे धोरण आहे ते होणार आहे. 100 कोटीचे जे रस्ते आहेत त्याची कामं आता चालू झालेली आहेत. विरोधकांनी माझ्या मतानं जाऊन बघावं, अत्यंत शास्त्रशुद्ध आणि त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरना सूचना केलेल्या आहेत की जर रस्ता खराब झाला तर त्याची लायबिलिटी ही तुमच्यावर राहणार आहे. त्याप्रमाणे पारदर्शक पद्धतीनं काम चालू आहे. विरोधकांनी नक्की ते काम बघून घ्यावं. खरं पाहिलं तर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, कारण कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे की कुठेतरी शास्त्रोक्त पद्धतीनं रस्त्याची कामं सुरू आहेत आणि अनेक विकास कामं केल्याचा दावा जो आहे तो खरं तर विद्यमान आमदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी करतायत. दुसरीकडे महायुतीचे म्हणत आहेत की हा जो निधी आणला आहे तो या ठिकाणी माजी आमदार जे राजेश क्षीरसागर त्यांनी आणला आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील या सगळ्या चर्चेमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. खरं तर युवकांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया. काय सांगाल, खरं तर युवकांचे प्रश्न देखील या ठिकाणी प्रलंबित असल्याचं पाहायला मिळते. काय नेमके प्रश्न आहेत? खरं बघायला गेलं तर यांच्या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रातले अनेक मोठे 5 आत्ता रिसेंटली उद्योग गुजरातला गेलेत. आमच्यासारख्या युवकांनी काय करायचं? इथला लोकलचा प्रश्न घेतो. बऱ्याच मुलांची मानसिकता MIDCमध्ये जाऊन काम करण्याची नाही आहे, त्यांना कॉर्पोरेट लेवलला काम करायचं आहे. बरेच माझे मित्र इच्छा नसताना MIDCत जातात, त्यांना कोल्हापूर सोडायचं नाही आहे. मग इथल्या लोकप्रतिनिधींनी जे कोण असतील त्यांनी युवकांसाठी काय केलं? प्रत्येक वेळी प्रश्न मांडला म्हणजे काम झालं नाही. जेव्हा तुमचं काम पूर्ण होतं तेव्हा आमच्यासारख्या युवकांची इच्छा आहे की कोल्हापुरात कॉर्पोरेट क्षेत्रात पण युवकांना संधी मिळावी, महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रात राहिले पाहिजे, मराठी माणसांना मिळावं. तर इथं या कसं काय मला तर पाहायला मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या ज्या बहिणी आहेत माझ्या वयाच्या, आज रेशो काढला तर देशभरात 87 मुलींच्यावर रोज पर डे अत्याचार होतो आहे. तरी काय करते सरकार? काय करते? आमच्या भगिनी अशाच रस्त्यावर आहेत. काय हाच मुद्दा घेतोय, महिला देखील सुरक्षित नसल्याचा मुद्दा आहे. कसं पाहता याकडं? आणि कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे तर नेमका काय झाला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इतिहासाच्या किंवा नागरिकशास्त्र किंवा समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की भारत हा विकसनशील देश आहे. तो आता जो पहिला जो लाईन आहे ती आता कुठं दिसेनाच झाली आहे. कारण 100 कोटी जे बोलतात, 100 कोटी जर असतं ना तर थायलंडसारखं इतकं सुंदर शहर झालं असतं आपलं कोल्हापूर. आणि शिवाय IT क्षेत्र इथं आलं असतं त्या पैशांमध्ये. आणि दुसरी गोष्ट, महिलांच्यावरती जे अत्याचार होतात, परवा बदलापूरला आरोपी मारला गेला. तो का मारला गेला? म्हणजे दुसरे आरोपी सुटण्यासाठी मारला गेला? म्हणजे काय? लाडकी बहीण योजनेमधनं तुम्ही काय करणार आहे? 1500 रुपयेमध्ये काय येते आज? तुम्ही दुसरीकडे तर महागाई भरपूर वाढवून ठेवली आहे. मग तुम्ही 1500 रुपये देऊन काय सिद्ध करायला लागलाय? तुम्ही लाडकी बहीण योजना काढू नका, सुरक्षित बहीण योजना काढा. निधीची पत्र आलेत पण तर निधी आलेला नाही असं खरं तर विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. काय सांगाल? निधी आलेला नाही असं नाही. निधी ऑलरेडी महानगरपालिका ज्या प्राधिकरणांच्याकडे निधी जमा व्हायला पाहिजे तिकडे जमा झालेला आहे. फक्त त्या प्राधिकरणांच्या माध्यमातून ज्या प्रोसेस आणि पूर्तता करायच्या असतात, ज्या NOC घ्यायच्या असतात त्या घ्यायच्या राहिल्यामुळं आज हे वातावरण निर्माण करत आहेत. जसं यांनी लोकसभेच्या वेळी वातावरण निर्माण केलं की संविधान बदलाना, आता ते निधी आला आहे मग त्याला कसं फाटा द्यायचा, त्याला कसा विरोध करायचा, म्हणून हे निधी आलेलाच नाही, नुसती पत्र आल्यात अशा पद्धतीच्या वल्गना करत आहेत. आणि या वल्गनांच्या माध्यमातून काही होणार नाही.
फक्त विकास आणि विकास आणि विकास हे एकनाथ शिंदेंचं जे ध्येय आहे आणि ते ध्येयाला पछाडून ते 18 तास काम करतात. त्या कामाच्या भीतीमुळेच यांनी इथलं कोल्हापूर उत्तरमधला उमेदवार बदलला. आणि तसंच राजेश क्षीरसागर आमचे दिवस रात्र कामच करत असतात. या भीतीमुळंच, निव्वळ भीतीमुळंच पुन्हा यांना वाड्यावरती मुजरा करावं जायला लागणार आहे. महिलांचा देखील एक प्रश्न उपस्थित केला गेला की 1500 रुपये जी लाडक्या बहिणीचे मिळतात ते देखील या ठिकाणी खरं तर ते नकोत, पण महिलांची सुरक्षा पाहिजे असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. महिलांची सुरक्षा काँग्रेस ज्या राज्यांमध्ये आहे तिथंच पाहिजे, पहिली तर गोष्ट. दुसरी गोष्ट, 1500 रुपये जे आणलेत ते गरीब, गरजू आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या महिलांसाठी आहे, कारमधनं फिरणाऱ्या महिलांसाठी नाही आहे. त्यामुळे 1500ची किंमत त्यांना खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, बदलापूरची घटना जर घेतलात तुम्ही तर जेव्हा तो एन्काउंटर झाला तेव्हा त्याला पाठीशी घालणारे हेच लोक होते. म्हणजे एकीकडे म्हणायचं अत्याचार होतात आणि दुसरीकडे अत्याचार जे करतात त्यांनाच पाठीशी घालायचं अशी यांची नेहमीची वृत्ती आहे. महिलांची सुरक्षितता म्हणून आम्ही म्हणजे येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन आणि महिलेचा मोबाईल ह्याचं ॲप कनेक्ट करून ते पोर्टल आम्ही तयार करतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 2.5 वर्षात इतकं केलं तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही गणतीच नाही करू शकणार. इतकं योजना, इतक्या सुविधा आपल्याला दिल्या जातील. आणि 100 कोटीचा जो 100 वेळा प्रश्न विचारतात त्याचं मी सांगते, दिवाळीच्या अर्धा किलोच्या करंजा करायला सुद्धा 8 दिवस लागतात. त्यामुळे 100 कोटी आज आले आणि उद्या रस्ते झाले असं होत नाही. इट्स अ प्रोसेस. नक्कीच ही प्रोसेस आहे मोठी. याचं उत्तर घेऊया आपण. नक्कीच खरं तर 100 कोटीच्या रस्त्यांचा कोल्हापूरचा मुद्दा गाजतोय. मी तुमच्याकडे पण येतो. कसं याकडे पाहतात ते म्हणतात की करंजा करायला सुद्धा 8 दिवस लागतात, मग रस्ते करायला खूप दिवस लागतील. गेल्या वर्षभरामध्ये हे रस्ते व्हायला पाहिजे, झालेलं नाही आहे. कोल्हापुरामध्ये 3.5 लाख रुपयाचा एक पोल रंकाळ्यावरती लावला, पण रंकाळ्यातलं मुख्य जे दुखणं आहे ते सांडपाण्याचं ते सुटलं नाही. पंचगंगेचा प्रश्न सुटला नाही, हायकोर्टचा प्रश्न सुटला नाही, तुमचं तीर्थक्षेत्र सुटला नाही, हद्दवाढचा सुटला नाही. कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्येही जे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत त्यांनी ह्या बाबतीत कुठली भूमिका घेतलेली नाही आहे. हे आहे तसं पेंडिंग ठेवले. नवीन कुठले उद्योग कोल्हापूर शहराला आले नाहीत. मागच्या चंद्रकांतदादा पाटील असताना 108 कोटी रुपयाचं बजेट आलं होतं, त्यातनं 7 कोटी रुपये फक्त पार्किंगला खर्च झालं. ते अजून चालू आहे पार्किंगचं काम. बाकी 100 कोटी अजून कुठे माहिती नाही. तुम्ही हे सांगितलं खरं, पण विद्यमान आमदार आहेत त्या कुठेतरी तुमच्याच महाविकास आघाडीच्या होत्या. महाविकास आघाडीच्या सन्माननीय काकी 2 वर्ष निवडून आल्या होत्या. त्या का अचानक गेल्या हे कळालं नाही, पण त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीनं रक्त आटवलं होतं. अशा तऱ्हेने गेल्या त्या दुःख आहे, पण त्यांचा निर्णय त्यांना माहीत. त्यांनी कुणाला आरोप केलेला नाही. पण प्रश्न जैसे ते आहेत ना, हा प्रश्न सोडवायचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्या विरोधी त्या निवडून आल्या आणि 2 महिन्यानं सरकार गेलं. आणि त्या जे काय तुम्हाला सुद्धा माहीत आहे की काय प्रकार झाले, कोणी पत्र दिली, निधी थांबवला. बुधवार तालमी इथं जाऊन बघा. कोणी दिली पत्र, कोणी दिली तुम्हाला माहिती आहे ना, कशाला नाव घ्यायचं. नाव आलं पाहिजे. कोणी पत्र दिले त्या काकींना विचारा, त्या सांगतील की त्यांनी आणलेला निधी कुणी थांबवला, कुणी थांबवला. काय त्या काकींना विचारा म्हणतात म्हणून तर त्या आता महायुतीमध्ये आल्या. माझं तर स्पष्ट मत आहे, 2.5 वर्ष फक्त त्यांचे मिस्टर गेल्यानंतर तिची सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त त्यांना उमेदवारी हिनी दिली आणि त्याचा फायदा करून घेतला. आणि हिनं फंड तिसरीच वापरत होती. त्यांना कुठं तिसरी म्हणजे कोण ते आता काँग्रेसचे नेते. आणि दुसरी गोष्ट, त्यांना सुद्धा आम्हाला माहिती आहे की त्यांना भाषण काय करायचं, कुठल्या उद्घाटनाला जायचं आणि कुठं फंड वापरायचा हे सुद्धा लेखी स्वरूपात जयश्री जाधव यांना ह्यांचे नेते देत होते. म्हणजे ह्यांची परिस्थिती कशी, त्यांना पोहायला शिकवलं पण हातपाय बांधला आणि नदीत सोडला आणि पोह म्हणला. याचं उत्तर पण घेऊया आपण. काँग्रेसकडे याचे उत्तर घेऊया. काय सांगाल? खरं तर काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप केलेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्यावर आरोप करायला त्यांची तेवढी उंची नाही आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना भरभरून दिले, घरात 2 वेळा आमदारकी दिल्या. इथं शहरात एकला त्यांनाच माहिती आहे त्यांनी किती प्रयत्न केलेत. किती भाजपचे आणि शिवसेने बरेच नेते आहेत, त्यांना अजून आमदारकी मिळाल्या काय? कोल्हापूर शहरचं महापौरपद मिळालंय काय? ज्याला दानत लागते ती काँग्रेसची आमच्या नेत्यांच्याकडे लक्षात ठेवा. आणि आम्ही ते केलेलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे. आणि जे गेले गद्दार ते गद्दारांना जाऊन भेटले, त्यांना आम्ही भीक घालत नाही. हे सगळं जे चाललंय याच्यातून एवढंच लक्षात येतंय की जे काही आमदार होते काँग्रेसचे, मी मगाशी म्हटलं, ते इकडे आलेले आहेत. आजची परिस्थिती अशी आहे की विकासाच्या बाबतीमध्ये माजी आमदारांनी जो फंड आणलाय, जी कामं डोळ्याला दिसतात, त्या जोरावरच यावेळची निवडणूक 100% युवकांच्यासाठी सुद्धा 10वी पास, 12वी पास आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर 6,000, 8,000, 10,000 त्यांना स्टायपंड या ठिकाणी मिळतोय. अग्निवीर सारखी एक योजना या केंद्रानं आणली, त्यामध्ये अनेक युवकांना त्यामध्ये संधी मिळालेली आहे. एक नव्हे एवढ्या योजना आणलेल्या आहेत की कुठलाही घटक
हा वंचित राहिलेला नाही. म्हणून तर सगळ्या लाडक्या बहिणी असू देत, भाऊ असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, महिलांना 50% ST मध्ये सवलत दिलेली आहे. याबरोबर या ठिकाणी वयस्कर लोकांना वयोश्री योजना 3000ची दिलेली आहे. त्याचा खात्यात त्यांचे पैसे जमा झालेले आहेत. आम्हाला 100% गॅरंटी आहे या वेळेला प्रचंड मतानं महायुतीचं सरकार येणार आहे. नक्कीच आपण महायुतीचं सरकार येणार असं म्हणतायत. आपण जाणून घेऊया कोल्हापूरकडच्या. बोला. आमचे मित्र जाधव साहेब म्हणले की मी एवढा निधी आला, एवढी कामं झाली. मला सांगा त्यांचं स्टेटमेंट आहे पेपरला, आम्ही पालकमंत्री दारातून आंदोलन करून आम्हाला निधी मिळाला नाही तर, आणि ते मध्ये वंचित का नाही, खरे पक्षात ते वंचित आहेत, त्यांना काय मिळालं. आपण जाऊया त्यांच्याकडे. बघा, निधी पाच लोकशाही तर धोक्यात आहेच. खरं निधी मिळाला नाही म्हणजे हे जे विद्यमान आता उमेदवार आहेत ह्यांनी सर्व निधी मुख्यमंत्र्यांना इथं वस्तीला ठेवून घेऊन सगळा निधी आपल्याकडे ओढला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी जयश्रीबाईंना फार अडवणुकीची भूमिका. कोणताही प्रोजेक्ट नेला तर त्या फाईल्स बाजूला ठेवणे आणि निधी त्यांच्यापर्यंत न येऊ देणे, एवढंच काम ह्या आता विद्यमान उमेदवारांनी केलेलं आहे. कोल्हापूरच्या जनतेचा विचार न करता फक्त स्वतःचा विकास केलेला आहे. पण आम आदमीकडे जाऊया. काय सांगाल? खरं तर विकास कोल्हापूरचा झालेला नाही म्हणताय तुम्ही, विकास या ठिकाणी कसा पाहताय? खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षातले 7.5 वर्ष ह्या महायुती सरकारकडं त्या ठिकाणी राज्याच्या सगळ्या चाव्या आहेत. आणि असं असताना कोल्हापुरातील खंडपीठ असेल, कोल्हापूरच्या हद्दवाढ असेल, 7.5 वर्षात यांना करता आली नाही. आणि आता ते म्हणतात की पुढं मार्गी लावलेले आहे. तर हे सपशेल अपयश आहे या महायुती सरकारचं. आणि हद्दवाढ असेल, खंडपीठ असेल, असे महत्त्वाचे प्रश्न 7.5 वर्षात यांनी का सोडवले नाहीत. आज हे येऊन सांगतात की आम्ही हद्दवाढ करू. कोल्हापूरचा विकास झालाय का नाही? नाही, अजिबात झालेला नाही. कोल्हापुरात विकासाला दुर्बीण लावून शोधायची गरज आज आहे. असा हा विकास कोल्हापुरात आहे, कुठंच सापडत नाही आहे. कोल्हापूरचा विकास पहिला एक सांगायचं, तुमचं चॅनल लोकशाही आहे आणि आता ह्यांनी लोकशाही पूर्ण मोडून काढलेली आहे. त्यामुळे ह्यांना आता जे काय ते उत्तर आम्ही 23 तारखेनंतरच देऊ. काय वाचवण्याचं काम करायला लागलोय. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे म्हणून आम्ही या बाजूने आहेत. नक्कीच लोकशाही वाचवायचे शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी घेऊया. काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची लोकशाही आहे की आमचं ठरलं म्हणून एखाद्या नेत्यानं घोषित केलं की लगेच सगळे आमचं ठरलं म्हणून पळायला चालू करतात. सगळी लोकशाही सगळी मेंढरा आणि हे म्हणतात की लोकशाही वाचवायचं काम आहे. मग संविधानाच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह कोणी तयार केला? मोदी साहेबांनी संविधान हातात धरून पाया पडले, पण यांनी हातात दुलवलं संविधान. त्यामुळे यांनी काय सांगायचं नाही, यांचा हक्कच नाही. कोल्हापूरच्या राजकारण्याची परिस्थिती, आला निधी किती आणि मला टक्केवारी देणार किती ही झालेली आहे. 100 कोटीचा उहापोह केला जातो पण कोणतीही कामात दोघांनी पण केलेली नाहीत. त्यामुळे लोकांना आता तिसरा पर्याय पाहिजे आहे, फक्त पैसे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी कोल्हापूरकरांनी खरं तर दिलखुलासपणे या ठिकाणी आपली मतं आहेत ती मांडलेली आहेत. आणि कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे, मग तो कुणाच्याही माध्यमातून हो. खरं तर महाविकास आघाडीनं दावा या ठिकाणी केलेला आहे की विद्यमान आमदारांनी या ठिकाणी कामं जी आहेत ती केलेली आहेत. दुसरीकडं महायुतीचे जे या ठिकाणी नेते आहेत ते म्हणतात की आम्ही देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे. मात्र येणाऱ्या काळात मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.